हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा प्रॅक्टिस सेट 3.2 आपण स्टार्ट केली होती. त्यातला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th वाला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत जे आपण पार्ट 1 मध्ये कंप्लीट केले, एकदम इझिली तुम्हाला समजले असेल अशी मी अपेक्षा करतो. आता हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचे आहे. पेन, पुस्तक, बुक काढून घ्या आणि त्याच्यावर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. पहा मग आता 6th वाला क्वेश्चन काय म्हणते, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. याच्या आधीचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये फक्त आपण tn ची व्हॅल्यू काढत होतो. T20 ची काढलो, T24 ची काढलो, T19 ची काढलो, T27 ची काढलो. आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. आता बघा, फाइंड द हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5. आता मला सांगा 3 डिजिट नंबरची स्टार्टिंग कुठून होते? तर ती होते 100 पासून. आणि लास्ट वाला 3 डिजिट नंबर कोणता आहे? तर तो आहे आपला 999. आता मला सांगा 100 हा 5 ने डिव्हिजिबल होते का? तर होते. त्याच्यानंतर 101 हा 5 ने डिव्हिजिबल होते का? तर नाही. 102 नाही. 103 हा 5 ने डिव्हिजिबल होते का? नाही. 104 हा 5 ने डिव्हिजिबल होते का? नाही. त्याच्यानंतरचा नंबर आहे 105. त्यानंतर 106 नाही. 107 नाही. 108 नाही. 109 नाही. आणि 110 हा डिव्हिजिबल होतो, म्हणजे 110. अशा प्रकारचे आपले नंबर राहिले. तर मला सांगा लास्ट वाला नंबर आहे 999. हा 5 ने डिव्हिजिबल होते का? तर नाही होत. त्याच्या आधीचा 998 हा पण डिव्हिजिबल नाही होत. 997 हा सुद्धा डिव्हिजिबल नाही होत. 996 हा सुद्धा नाही होत. मग लास्ट वाला नंबर राहणार आहे आपला, तो म्हणजे राहील आपला 995. 995. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट वाला टर्म म्हणजे होते आपला tn. लास्ट वाला टर्म म्हणजे काय होते? आपला tn. इथे लिहून घेऊ, गिवन एपी इज. कोणता क्वेश्चन आहे आपला? हा वाला 6th वाला क्वेश्चन, बरोबर आहे. गिवन एपी इज. कोणता गिवन एपी आहे? हा वाला आपला गिवन एपी आहे. इथं लागेल तर मी अजून एक सेंटेन्स लिहून घेतो. 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5 आर. हे एवढे नंबर आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म हियर ए इज इक्वल टू दिला आपल्याला फर्स्ट वाला टर्म 100. डी ची व्हॅल्यू, यांच्यामधला डिफरन्स कितीचा राहणार आहे? 5 चा. tn लास्ट वाली टर्म किती दिली आहे? 995. आणि इथं आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे का हा n जो आहे तो किती आहे, म्हणजे किती 3 डिजिट नंबर आहे. आता बघा, एकदम इझी आहे, फक्त हा क्वेश्चन समजून घ्या. 3 डिजिट नंबर, पहिला वाला 3 डिजिट नंबर होता 100, लास्ट वाला होता 995. आता हे सगळी इन्फॉर्मेशन लिहिलो आपण. नाव आपल्याकडे फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. डायरेक्ट tn ची व्हॅल्यू दिली आहे मला 995. इथं लिहितो मी 995 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू दिली आहे 100 प्लस n ची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे इंटू डी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 5. आता या व्हॅल्यूला धरून मी आन्सर काढतो. प्लस वाला 100 इकडे आल्यावर काय होईल? -100. म्हणजे 995 मायनस 100 इज इक्वल टू, इकडे करायला आपला n-1 इंटू 5. आता 995 मायनस 100 म्हणजे किती होईल आपला? 895. आणि हा 5 डिवाइड वाला इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड. मग हा करतो मी डिवाइड. इकडे राहिला आपला n-1. 895 डिवाइडेड बाय 5 म्हणजे हा किती? 1. इतर राहिले 3, 9, 7, 4, 5, 9. 179 हा आन्सर येईल आपला. पहा मग आता इथं 179 येते का तो पाहून घेऊ. आता पहिले 895 डिवायडेड बाय 5, 179 एकदम बरोबर आन्सर आहे. मायनस वाला 1 ला इकडे घेऊन येऊ म्हणजे हा काय होईल? +1. म्हणजे 179 प्लस 1 इज इक्वल टू n. n इज इक्वल टू येईल आपला 180. बस n चीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. मग लिहून घेऊ, देअरफॉर देअर आर, इथं काय म्हणते, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर? देअर आर 180 3 डिजिट नंबर. 180 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने डिव्हिजिबल वाले किती नंबर आहे? 180 नंबर. हा असा होता आपला 6th वाला क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट जो आहे तो पटकन तुम्ही काढून घ्या. ओके. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता नेक्स्ट कोणता आहे. आता हा 7th वाला क्वेश्चन सध्यासाठी राहू द्या, मी घेतो याच व्हिडिओमध्ये. आता हा वाला पहा, 8th वाला क्वेश्चन. 11852 इन दिस AP which term is -155? which term?
म्हणजे कितवा टर्म आहे म्हणते. कितवा टर्म म्हणजे तुम्हाला का कळायचं आहे, एन ची व्हॅल्यू इथं सुद्धा याच्या आधीचा हा वाला जो क्वेश्चन होता सेम टू सेम क्वेश्चन राहणार आहे इथं पण आपला. पहा मग आता इथं का लिहू आपण, सगळ्यात पहिले गिवन एपी इज काय आपला 11 8 5 2 डॉट डॉट डॉट. हियर फर्स्ट टर्म ए ची व्हॅल्यू आहे 11, कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू 11 मायनस किंवा 8 मायनस 11 म्हणजे किती -3. त्यानंतर इथं आपण काय करू शकतो, एन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि टी एन ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला. किती आहे टी एन ची व्हॅल्यू पहा, -151. ओके, मग टी एन ची व्हॅल्यू आहे आपली -151. नाऊ आता सारखाच आपला फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे इथं लिहून घेतो मी. नाऊ बघा आता Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला तर आतापर्यंत तुम्हाला पाठ होऊन झालं पाहिजे चांगला. Tn ची व्हॅल्यू दिली आहे -151, या Tn ची जागी लिहितो मी -151. ए ची व्हॅल्यू दिली आहे मला 11, हा लिहितो मी 11. एन ची व्हॅल्यू मला काढायची आहे आणि डी ची व्हॅल्यू दिली आहे माझ्याकडे -3. कोणती व्हॅल्यू आहे आपली -3. मग इथं लिहितो मी -3. प्लस 11 इकडे आल्यावर काय होईल -11, बरोबर आहे. म्हणजे -151 मायनस 11 इज इक्वल टू n-1 इंटू -3. हा बाकी जसा तसा. आता हा किती होईल, तर हा होईल -162 इज इक्वल टू n-1 इंटू -3. -3 मल्टीप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. -162 डिवाइडेड बाय -3 इज इक्वल टू n-1. मायनस मायनस कॅन्सल. इथं किती एवढा भाग जाते, हा 5 राहिले 1 आणि 4, 54. आय थिंक 54 आन्सर येईल. चेक करून घेऊ एक वेळा आपण. 162 डिवाइडेड बाय 3, 54. ओके, -1 इकडे गेल्यावर काय होईल +1. 54 + 1 इज इक्वल टू n. देअरफॉर n ची व्हॅल्यू आली आपली 55. बस हाच आहे आपला आन्सर. आणि इथं आपण लिहून घेऊ काय म्हणताय, विच टर्म इज -151. देअरफॉर -151 इज 55, 55th टर्म. कोणता टर्म आहे तो, 55th वा टर्म, 55वा टर्म येईल तो आपला कोणता, -151. म्हणजे एन ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, हा होता आपला आन्सर. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण 9th वाला क्वेश्चन बघून घेऊ. आता 2-3 क्वेश्चन राहिले. हाही सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250. 10 to 250 मध्ये हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. आताचा डिव्हिजिबल बाय 5 होता, आता डिव्हिजिबल बाय 4 आहे. बघा मग आता गिवन एपी इज नंबर डिव्हिजिबल बाय 4 फ्रॉम कुठून कुठपर्यंत 10 to 250. आता मला सांगा 10 याच्यामध्ये 4 चा भाग जाते का, नाही जात. त्यानंतर 11 याच्यामध्ये 4 चा भाग जाते का, नाही जात. त्यानंतर 12 याच्यामध्ये जाते का, तर जाते. फर्स्ट वाला नंबर आहे 12. त्याच्यानंतर कोणता राहील मग 16 20 डॉट डॉट डॉट. 250 मध्ये 4 चा भाग जाते का, तर नाही जात. 249 मध्ये याच्या आधीचा नंबर जाते का, नाही जात. याच्या आधीचा 248 याच्यामध्ये भाग जाते. मग लास्ट वाला नंबर राहील आपला 248. सेम प्रोसेस आहे पुन्हा आपली. ही ए ची व्हॅल्यू किती आहे 12, डी ची व्हॅल्यू किती आहे 4, एन ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि टी एन ची दिली आहे 248. नाउ बाय फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला आपल्याकडे पुन्हा एक वेळा पहा. मग आता पुट करून आन्सर काढून काय, आपला टी एन ची व्हॅल्यू आहे 248 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12 प्लस एन ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि डी ची व्हॅल्यू किती आहे 4. याला इकडे घेऊन येऊ. 248 प्लस वाला 12 इकडे आल्यावर -12 n-1 इंटू 4, बरोबर आहे. 248 मधून 12 गेले तर किती राहील 236, बरोबर आहे ना. हा 236 इज इक्वल टू n-1 इंटू 4. 4 मल्टीप्लाय वाला डिवाइड 236 बाय 4 इज इक्वल टू n-1. हा किती वेळा भाग जाईल, 5 24 5 3 36 9 36. आय थिंक 36 येईल आय थिंक, असं वाटत आहे. ऑन घेऊ, सॉरी 59 आला 236 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 59. ओके, इज इक्वल टू n-1. -1 इकडे आल्यावर काय होईल आपला +1 म्हणजे 59 + 1 इज इक्वल टू n. n इज इक्वल टू किती आला आपला 60. n इज इक्वल टू किती आला आपला 60. बस सेम टू सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. इन द नॅचरल नंबर 10 to
हाऊ मेनी नंबर डिव्हिजिबल बाय 4? देअरफॉर इथे लिहून घेऊ 60 numbers आर डिव्हिजिबल बाय 4. 4 न डिव्हिजिबल वाले किती नंबर आहे? 60 नंबर. अशा प्रकारचा होता आपला हा कोणता 9th वाला क्वेश्चन. आता 2 क्वेश्चन राहिले आहेत, ते क्वेश्चन आपण घेऊन घेऊ. त्याच्या आधी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण बघू आपला एक राहिलेला क्वेश्चन, तो म्हणजे काम करू 7th पेक्षा आपण हा वाला घेऊन घेऊ. हा एक छोटासाच आहे, मग तो थोडासा मोठा क्वेश्चन राहील. इन एन एपी व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन आहे. पहा आता हा कोणता क्वेश्चन आहे आपला? 10th वाला. व्हेरी व्हेरी IMP 10th क्वेश्चन हा वाला. पहा चांगला लक्ष द्या. हा जो क्वेश्चन दिसत आहे आपल्याला, इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर देन 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 3 मार्क्स साठी येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहेत. चांगल्या प्रकारे या क्वेश्चनला करायचं आहे. ओके, व्हेरी IMP लक्षात ठेवा. आता इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर देन 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. छोटासा क्वेश्चन आहे. आता बघा, सगळ्यात पहिले लेट इथं लिहून घेऊ ए बी द फर्स्ट टर्म and small d be the common difference. हा कोणता डिफरन्स आहे आपला? कॉमन डिफरन्स. ओके, देअरफॉर tn चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा आपला tn चा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता पहा, चांगलं लक्ष द्या. 17th टर्म म्हणजे काय होते? 17th टर्म t17 इज इक्वल टू a प्लस 16d. a प्लस 16d. 17 म्हणजे 16d. 7 मोर दॅन 10th टर्म म्हणजे काय होते? t10. इथं लिहून घेऊ. नाउ t17 इज इक्वल टू a प्लस 16d. t10 इज इक्वल टू a प्लस 9d. ओके, आता बघा, देअरफॉर बाय कंडिशन. आता आपल्याकडे कंडिशन दिली आहे. कोणती कंडिशन दिली आहे पहा? 17th टर्म t17 इज 7 मोर दॅन म्हणजे होते प्लस. मोर दॅन म्हणजे काय होते? प्लस. 7 मोर दॅन 10th टर्म म्हणजे होते t10. याच्यामध्ये आता आपण काय करू? आपली व्हॅल्यू पुट करू. 17 ची व्हॅल्यू आहे a प्लस 16d इज इक्वल टू 10 ची व्हॅल्यू आहे a प्लस 9d प्लस 7. a कॅन्सल, प्लस 9d इकडे घेऊन या, मायनस 9d होईल. म्हणजे 16 मायनस 9, 16d मायनस 9d इज इक्वल टू 7. 16d मायनस 9d म्हणजे किती होते आपला? 7d. 7d इज इक्वल टू 7, d इज इक्वल टू 7 बाय 7, d इज इक्वल टू 1. बस संपला. एवढासा छोटासा क्वेश्चन आहे हा. एकदम इझी, एकदम इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या वर्षी तुमच्या 2026 बोर्ड 2026 साठी व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. चांगला लक्ष द्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येण्याचे जास्त चान्सेस आहे, भरपूर जास्त चान्सेस आहे. हा होता आपला डी चा आन्सर. मग इथं लिहून घेऊ देअरफॉर कॉमन डिफरन्स इज 1. कॉमन डिफरन्स किती आला आपला? 1. त्याचा पटकन जो आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट एक आपला उरलेला क्वेश्चन. तो म्हणजे होता आपला कोणता? 7th वाला. हा वाला राहिला एक आपला. घेऊन घेऊ आता. इसको क्यों छोड़ना है? 11th टर्म. पहा आता, हाही काही कठीण क्वेश्चन आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा सुद्धा व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. व्हेरी व्हेरी IMP बोर्ड 2026 येण्याचे चान्सेस आहे. चांगल्या प्रकारे याला सुद्धा करायचं आहे. ओके, आज जेवढे पण क्वेश्चन घेत आहोत व्हेरी 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 IMP क्वेश्चन राहणार आहे बोर्डसाठी. द 11th टर्म अँड 21st टर्म इन AP आर 16 and 29. इथं पण आपण लिहून घेऊ लेट a be the first term and d be the common difference. COMMON difference. DIFFERENCE difference. Okay. आता 11th टर्म. नाउ 11th टर्म म्हणजे काय होते? t11 ची व्हॅल्यू दिली आहे 16. t21 ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? 29. नाउ आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. tn इज इक्वल टू काय आपला? a प्लस n मायनस 1 इंटू डी. एक काम करू, याला आधी लिहू त्याला नंतर लिहून घेऊ. तसंही चालते, काय टेन्शन घ्यायचं काम नाही. हा फॉर्म्युला आहे. आता गिवन काय ते लिहून घेऊ. काय आपल्याकडे गिवन? 11th टर्म इज इक्वल टू किती आहे आपला? 16. 11th टर्म म्हणजे काय होते सांगा बरं? a प्लस 10d इज इक्वल टू 16. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. हा लिनियर बनणार आहे. पहा, हॉट्स मध्ये येऊ शकते हा. त्यानंतर 21st
21st टर्म म्हणजे T21 इज इक्वल टू तुम्हाला दिलाय 29. आता 21st म्हणजे होते A प्लस 20D इज इक्वल टू दिलाय आपल्याला 29. इक्वेशन नंबर 2. 11th टर्म 21st टर्म दिलाय. फाइंड 41th टर्म म्हणजे 41वा टर्म काढायचा आहे. आता तुम्ही काय कराल, याच्यात दोन लिनियर इक्वेशन आहे, यांना सॉल्व्ह करायचं आहे. इथं का करू आता सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 वाली आधी लिहून घेतो मी A प्लस 20D इज इक्वल टू 29. त्यानंतर 1 वाली लिहितो A प्लस 10D इज इक्वल टू 16. सबस्ट्रॅक्ट करता म्हणजे सेकंड इक्वेशनचे साइन काय होणार आहे, चेंज. इथं A कॅन्सल. आपली प्रॅक्टिस सेट तर अशी झालीच आहे. आता 41th टर्म काढायचा आहे. इथं लिहून घेऊ T41 इज इक्वल टू व्हॉट, नाही तर विसरून जाऊ. पहा मग आता इथं काय होईल, A कॅन्सल. 20 मायनस 10 म्हणजे किती, 10D. 29 मायनस 13 म्हणजे 29 मायनस 16 म्हणजे किती, 13. 10 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. D इज इक्वल टू 13/10. याला मी सध्यासाठी असंच्या असंच ठेवून देतो. ओके, तुम्ही करू शकता पण असंही ठेवलं नाही चालते. आता पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता, पुट D इज इक्वल टू 13/10 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता, 1 का 2, 1 का 2, 1 मध्ये पुट करून टाकतो. 1 इझी वाटत आहे मला. इक्वेशन 1 A प्लस 10 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 13/10 इज इक्वल टू 16. 10 कॅन्सल. याच्यासाठीच मी तुम्हाला छोटा नको करू म्हटलो. मग इथं काय A प्लस 13 इज इक्वल टू 16. प्लस 13 तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस 13. A इज इक्वल टू 16 मायनस 13. A इज इक्वल टू 3. A ची व्हॅल्यू आहे, D ची व्हॅल्यू आहे. आता काढायचं आपल्याला T41. का काढायचं आता आपल्याला, T41. ओके, नाउ T41 इज इक्वल टू A प्लस 40D. A प्लस 40D येईल ना. आता A म्हणजे काय आपला पावर 3 प्लस 40 इंटू D म्हणजे काय आपला 13/10. 0 0 कॅन्सल म्हणजे 3 प्लस 13 52. 52 प्लस 3 55. T41 इज इक्वल टू 55. बस संपला. एवढाच आपला आन्सर आहे. एकदम इझी आहे, जास्त काही कठीण वाला आहे नाही. वाटते फक्त कठीण. मग इथे लिहून घेऊ, देअरफॉर 41st टर्म ऑफ एन AP इज 55. अशा प्रकारे हे जी होती आपली छोटीशी प्रॅक्टिस सेट होती. याचा स्क्रीनशॉट तुम्ही पटकन काढून घ्या. हा होता आपला या प्रॅक्टिस सेटचा लास्ट वाला क्वेश्चन. सगळेच्या सगळे क्वेश्चन आपले या प्रॅक्टिस सेटचे 3.2 चे झाले आहे. 2 पार्ट मध्ये आपण याला डिवाइड केलं होतं. दोन्ही पार्ट तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ही प्रॅक्टिस सेट आहे. दोन्ही पार्टला चांगल्या प्रकारे बघून घ्या. 2-3 वेळा बघा वाटल्यास तर, पण पूर्णच्या पूर्ण क्लिअर करून टाका. याच्यानंतर आपण नेक्स्ट वाले 3.3 प्रॅक्टिस सेट घेऊ. त्याला पण आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करू. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ, मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत थँक्यू सो मच.